2024 या वर्षातील जवळजवळ 3 महिने निघून गेलेत। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वर्षाच्या सुरुवातीला खूप सारे गोल बनवले असतील की मी सकाळी लवकर उठेल, जिमला जाईल, चांगले स्किल शिकेल, हे करेल, ते करेल आणि काय माहित याच्या आधी पण तुम्ही असे अनेक प्लॅन बनवले असतील। माझा तुम्हाला एक क्वेश्चन आहे, जे तुम्ही प्लॅन केलं होतं ते तुम्ही आज करताय का? मॅक्सिमम लोकांचा आन्सर असेल नो, कारण हे करण्यासाठी जो डिसिप्लिन, जो फोकस आणि जी कन्सिस्टन्सी पाहिजे ते या डिस्ट्रॅक्शनने भरलेल्या जगात मिळणं खूप अवघड आहे। सध्याच्या घडीला तुमच्यापैकी बऱ्याच जणांची लाईफ अजिबात सुरळीत नसेल, हेल्थने आणि वेल्थने सुद्धा। प्रत्येक गोष्टीचं खूप टेन्शन येतंय आणि कोणत्याच बाबतीत चांगलं घडत नाही। आता तुमची लाईफ कशी पण झालेली असो, पण आता वेळ आली आहे स्वतःला रिक्रिएट करण्याची, आपल्या लाईफचा मॉन्क मोड ऑन करण्याची। नाव द क्वेश्चन इज मॉन्क मोड म्हणजे काय? मॉन्क मोड म्हणजे एक संन्यासी। ज्याप्रमाणे एक संन्यासी त्याच्या सगळ्या गोष्टींचा त्याग करतो, तो धन, माया, सुख, सुविधा, भोग, ऐशोआराम या सगळ्या गोष्टींना दूर सारून त्याचे ध्यानमध्ये लक्ष केंद्रित करतो। त्याच प्रकारे तुम्हाला पण तुमच्या लाईफ मधील सगळ्या डिस्ट्रॅक्शनला काढून डिसिप्लिनने एक रुटीन फॉलो करायचे। तुम्ही हे कमीत कमी 21 दिवसांसाठी आणि जास्तीत जास्त 6 महिन्यांसाठी करा। आता प्रश्न असा आहे की मॉन्क मोड मध्ये आपल्याला नेमकं काय करायचं असतं? मॉन्क मोड मध्ये तुम्हाला काही कठोर तर काही सरळ नियमांचं पालन करायचं असतं। या नियमांचं पालन केल्यानंतर तुमच्या लाईफ मध्ये किती बदलाव होतील याचा विचार तुम्हीही करू शकणार। फायनली आपण बघूया मॉन्क मोड मध्ये तुम्हाला कोणतं रुटीन फॉलो करायचं असतं। मित्रांनो, दररोज आपल्या रुटीनची सुरुवात होते सकाळी आणि सकाळची सुरुवात होते आपल्या उठण्याने। मी तुम्हाला 3 किंवा 4 वाजता उठायला नाही सांगेन, तुम्ही 5 किंवा 6 वाजता उठलात तरी चालेल, पण 8 किंवा 9 वाजता अजिबात नाही। आपल्या आयुष्यात काही करण्यासाठी आणि जगावर अधिराज्य गाजवण्यासाठी 2 गोष्टींची खूप गरज असते। एक म्हणजे आपला शरीर आणि दुसरा म्हणजे आपला दिमाग। शरीर आणि दिमाग ठीक असेल तर सगळंच ठीक होईल आणि सकाळी या 2 गोष्टी जगातील सगळे मॉन्क करतात। पहिली गोष्ट तुम्हाला तुमच्या ब्रेनसाठी करायचं ती म्हणजे मेडिटेशन, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला तुमच्या शरीरासाठी करायचं ती म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम। 10 मिनिट मेडिटेशन आणि ॲटलिस्ट 20 मिनिटं एक्सरसाइज। आता या दोन्ही गोष्टी करणं काही मोठी गोष्ट नाहीये, पण या 2 गोष्टी करत राहणं खूप मोठी गोष्ट आहे। रोज रोज एकच काम करणं तुम्हाला बोरिंग वाटू शकतं, हे तुमच्यासाठी पेनफुल असू शकतं, परंतु लक्षात ठेवा श्रीमंत होणे आणि श्रीमंती टिकवणे यात खूप मोठा फरक असतो। डेली पहाटे उठून या 2 गोष्टी करण्यासाठी तुम्हाला खूप डिसिप्लिन पाहिजे आणि तुम्हाला हेही वाटेल यार यांचा आणि माझ्या भविष्याचा काय कनेक्शन आहे? कनेक्शन आहे, कारण मॉन्क मोड मध्ये तुम्हाला पूर्ण दिवस फोकसने काम करावं लागतं। तर मेडिटेशन तुमची हेल्प करेल फोकस्ड आणि काम राहण्यास, तसेच दिवसभर ऍक्टिव्ह आणि एनर्जेटिक राहण्यासाठी एक्सरसाइज तुमची हेल्प करेल। 8 आवर्स डीप वर्क विदाउट एनी डिस्ट्रॅक्शन। जेव्हा तुमचं मॉर्निंग रुटीन कंप्लीट होईल तेव्हा वेळ येते काम करण्याची। मित्रांनो, विदाउट एनी डिस्ट्रॅक्शन आपण रोज 8 तास काम केलंच पाहिजे। जर मी 2 श्रीमंत लोकांना उभं केलं, एकीकडे सर रतन टाटा आणि दुसरीकडे एखादा गँगस्टर जो खूप श्रीमंत आहे, तर तुम्ही कोणाला पसंत कराल? ऑब्विसली आपण सगळे सर रतन टाटा यांनाच निवडणार, कारण हे महत्त्वाचं नाहीये की आपण किती पैसे कमवतोय, महत्त्वाचं हे आहे की आपण ते कशा प्रकारे कमवतो। त्याचप्रमाणे तुम्ही कोणतंही काम किती वेळ करताय हे मॅटर नाही करत, मॅटर हे करतं की तुम्ही ते काम किती फोकस होऊन करताय। मॉन्क मोड मध्ये तुम्हाला दिवसाचे 8 तास काम करायचं आहे आणि केवळ काम करायचं नाही तर पूर्ण फोकस होऊन काम करायचंय, आणि फोकस तेव्हाच येईल जेव्हा तुमचं माइंड डिस्ट्रॅक्टेड नसेल। या कामाच्या वेळी तुम्हाला कोणतंच सोशल मीडिया ॲप ओपन नाही करायचे। जर अभ्यास करायचा असेल तर फक्त अभ्यासच करायचे आणि दुसरं कोणतं काम असेल तर तेच करायचे। तुम्ही दररोज अशा प्रकारे डीप वर्क करायला सुरुवात केली तर तुम्ही येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये खूप पुढे निघून जाल। पण लक्षात ठेवा, तुम्हाला डीप वर्क करायचं आहे विदाउट एनी डिस्ट्रॅक्शन। आणि हो, या पॉइंटला बऱ्याच जणांच्या माइंडमध्ये एक क्वेश्चन येत असेल की आमच्याकडे कोणतं कामच नाहीये, आम्हाला माहितीच नाहीये की आम्ही काय केलं पाहिजे। तर त्याचसाठी येते आपला दुसरा पॉइंट, डिसाइड युअर पर्पज। जेव्हा एक महान उद्देश किंवा ग्रेट पर्पज तुमच्या जीवनात असतो तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये ते केमिकल जनरेट होत असतात जे तुमच्याकडून आनंदाने ते काम करून घेतात, जे काम बाकी लोक जबरदस्तीने सुद्धा नाही करू शकत, आणि तुम्ही पण नाही करू शकणार जर तुमच्या आयुष्यात एखादा पर्पज नसेल। जर तुम्हाला माहित नसेल की तुम्हाला कुठे जायचंय तर जग तुम्हाला तिथे घेऊन जाईल जिथे तुम्हाला नाही जायला पाहिजे, कारण तुमच्या आयुष्यात पर्पज नाही तर तुमच्याकडे खूप फ्री टाइम असेल आणि तुम्ही आतमधून एकटे व्हाल, आणि या एकटेपणाला मिटवण्यासाठी 95% लोक वाईट सवयींचे शिकार होतात। त्यांची लाईफ मिनिंगलेस होऊन जाते आणि दिवसभर फक्त मोबाईलवर स्क्रोल करत राहतात। ही एक गोष्ट तुमच्या आयुष्यात आली तर मी लिहून देतो की तुमची लाईफ पूर्णपणे बदलून जाईल, कारण जेव्हा ग्रेट पर्पज आपल्या जीवनात असतं तेव्हा काम करावं नाही लागत, काम होऊन जातं। लवकर उठावं नाही लागत, आपण लवकर उठतोच। स्वतःवर कंट्रोल करावं नाही लागत, आपण कंट्रोल होतो। मग माणूस दिवसा रात्रीची वाट नाही पाहत तर रात्री पुढील दिवसाची वाट पाहतो, ज्याने तो त्याची स्वप्ने पूर्ण करू शकेल। जेव्हा लाईफमध्ये कोणतं पर्पज नसतं तेव्हा छोटे छोटे अडचण पण मोठे वाटू लागतात,
आणि जेव्हा पर्पज असतं तेव्हा मोठमोठी अडचण पण क्षुल्लक वाटू लागतं. तेव्हा मग आळस नाही तर एनर्जी येते. डिसिप्लिन खूप गरजेचं वाटतं. मग प्रोसेस पेनफुल नाही, मजेशीर वाटते. मी काही छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल नाही बोलत आहे, मी बोलतोय ग्रेट पर्पज बद्दल. कारण एक महान उद्देश माणसाला महान बनवतो. एक लिखित लक्ष तुमच्या आयुष्यात असलंच पाहिजे. तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो की जगात फक्त 3% लोक असे आहेत ज्यांनी त्यांचे गोल्स लिहून ठेवले, आणि त्यामधले फक्त 1% लोक ते गोल्स रोज वाचतात. जर तुम्ही पण असं करत असाल तर तुम्ही जगातील 1% लोकांमध्ये येता. तर हे रुटीन तुम्हाला 3 ते 6 महिने, कमीत कमी 21 दिवस तर नक्कीच फॉलो करायचं आहे. जेव्हा पण तुम्ही मॉन्क मोडमधून डिस्ट्रॅक्ट व्हाल किंवा डिमोटिवेटेड फील कराल, तेव्हा भगवान महावीरांचं एक वाक्य नेहमीच लक्षात ठेवा. अगर तुम्हें कुछ पाना है तो तुम्हें कुछ छोड़ना पड़ेगा. अगर तुम्हें बहुत कुछ पाना है तो तुम्हें बहुत कुछ छोड़ना पड़ेगा. अगर तुम्हें सब कुछ पाना है तो तुम्हें सब कुछ छोड़ना पड़ेगा. आणि मॉन्क हेच तर करतात. जर तुम्ही हे 3 ते 6 महिन्यांपर्यंत डिसिप्लिनने फॉलो केलं तर तुम्ही जगातील 1% लोकांमध्ये याल. तुम्ही ते सगळे अचीव कराल जे अचीव करायला लोकांना खूप वर्षे लागतात. त्यानंतर तुमचे लुक्स बेटर होतील कारण तुम्ही रोज एक्सरसाइज करताय. तुमची फोकस करण्याची क्षमता वाढेल. तुम्ही एक डिसिप्लिन्ड आणि हाय व्हॅल्यू पर्सन व्हाल. आणि लक्षात ठेवा, एक डिसिप्लिन व्यक्तीला सगळे पसंत करतात. यामुळे तुम्ही आणि तुमचं जीवन पूर्णपणे ट्रान्सफॉर्म होऊन जाईल. आय विश की तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐकलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो कराल आणि 1% लोकांमध्ये याल. विश यू ऑल द बेस्ट. आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला यशस्वी होऊया.